ब्रेकनंतर बातमी जरांगेंच्या मोर्चा संदर्भातली आहे। जरांगेंच्या मोर्चासाठी फ्रीवेवरच्या वाहतुकीला आता इतरांना निर्बंध करण्यात आलेत। जरांगेंच्या आंदोलनातील गाड्याच फक्त फ्रीवेवरून जातील। दरम्यान आज रात्री 12 वाजेपासून फ्रीवेवरून इतर वाहनांना वाहतुकीला निर्बंध करण्यात आलेत। पांजरापोळमधून फ्रीवेवरची ही वाहतूक आंदोलकांसाठी राखीव ठेवली आहे। जरांगेंचा मोर्चा सध्या राजगुरुनगरात पोहोचलाय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहतो की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असणारे मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये रात्री उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे। मात्र मुंबईतल्या वाहतुकीला मोठा फटका बसू नये किंवा मोठा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं एक सर्क्युलर काढलंय, ज्यामध्ये पांजरपोळ म्हणजे चेंबूरमधले जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून फ्रीवे पासून आझाद मैदानाकडे येणारा जो काही मार्ग आहे फ्रीवेचा, तो पूर्णपणे राखीव ठेवण्यात आलेला आहे। आज रात्री 12 नंतर सर्व प्रकारच्या खासगी इतर वाहनांना त्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असणारे जे काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या फ्रीवे मार्गे आझाद मैदानात सुद्धा करण्यात आलेले आहे, जेणेकरून मुंबईतल्या वाहतुकीला त्याचा फटका बसू नये। गणेशोत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे उद्या किंवा मध्यरात्री ज्या काही वाहतुकीचे प्रश्न निर्माण होतात ते हाताळण्यामध्ये पोलिसांना अडचण होऊ नये म्हणून एक मार्ग विशेष करून फ्रीवेचा जो कुठल्याही वाहतुकीला फटका बसवणार नाही असा मार्ग मुंबई पोलिसांनी राखीव ठेवलेला आहे। आणि तिथूनच फक्त 12 नंतर जरांगे पाटील यांच्या नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोत।